पाहिलं की वाटतं की आपण घेतलेला निर्णय हा योग्य आहे. जर हा निर्णय योग्य नसता तर आमच्या पाडवी आणि तुमचे सर्व सहकारी या ठिकाणी आले असते का? नसते आले. पाठ फिरवली असती, आम्हाला सांगितलं असतं साहेब तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय. पण 1.5 वर्षामध्ये आम्ही जे निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी, काल पण आपण सोयाबीन आणि कापसासाठी निर्णय घेतला, 4,000 कोटीचा आपण तरतूद केली. शेतकऱ्यांना त्यांच्या अवकाळी अतिवृष्टी दुष्काळामध्ये हे सरकार मागे उभं राहिलं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी नाही एवढे आम्ही पैसे शेतकऱ्यांना दिले. सगळे नियम बदलून टाकले आणि जवळपास आजपर्यंत शेतकऱ्यांच्या नुकसानापोटी आणि त्यांच्या योजनांसाठी आपल्या सरकारने, महायुती सरकारने 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांवर खर्च केले. हे आपले सरकार. माता भगिनी इकडे आहेत. महिलांसाठी खूप योजना केल्या. एसटी मध्ये 50% सवलत मिळते की नाही? 50 अर्धा तिकीट आहे चालू. अर्धा तिकीट, ज्येष्ठांना मोफत, महिला सक्षमीकरण. आणि आता असा कायदा झालाय की प्रत्येकाच्या नावाच्या पुढं पहिलं आईचं नाव लिहायचं. म्हणजे हा मातेचा गौरव आहे, महिला शक्तीचा गौरव आहे. हे गौरव करणारं सरकार आहे. महिला बचत गटाला ताकद देणारं सरकार आहे. महिला बचत गटाला, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या राज्याने अनेक योजना राबवल्या. खूप मोठ्या योजना आहेत. मी सांगायला गेलो तर खूप जंत्री मोठी आहे. परंतु मी एवढंच सांगतो की हे सरकार सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं आहे. इथं कुणीही, आपला पक्ष देखील आपल्याला माहित आहे, इथं कुणी मोठा नाही, इथं कुणी छोटा नाही, इथं कुणी मालक नाही, इथं कुणी नोकर नाही. मी देखील आपल्यासारखाच कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही. लोकांमध्ये जाणारा, शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतावर जाणारा, देशाळवाडीचे दर्डीवर, डोंगरावर पोचणारा, सर्वसामान्य महापुरामध्ये हा एकनाथ शिंदे. तिथं महापूर येतो, काही होतं, आपत्ती येते, संकट येतं, एकनाथ शिंदे हा पहिला धावून जाणारा मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच हे आजचा दिवस अतिशय आपल्या सगळ्यांसाठी चांगला आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगेन, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.